तर 2024 आमचंच असेल असं मतदार राजाकडे साकडं सचिन अहिर यांनी हे वक्तव्य केलं आहे। आधीचं सर्व विसरून नवीन जिद्दीनं कामाला लागलं पाहिजे असं देखील अहिर म्हणाले। तर काही जण लावरे तो व्हिडिओ म्हणायचे, आता त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेत असं देखील सचिन अहिर यांनी म्हटलं आहे। आता आपण 2023 ला निरोप देतोय। 2023 मध्ये अनेक प्रसंग घडले। 2024 चं नियोजन कसं असणार आहे, काय सांगाल त्याबद्दल? सुरुवातीलाच मी TV9 च्या सर्व व्ह्युअर्सना नूतन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी हा वर्ष आणो। कारण कोविड नंतर गेल्या वर्षी आपण जरी देखील आनंद उत्सव साजरा केला असेल तरी देखील अनेक घडामोडी आपल्याला देखील सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पण देखील पाहायला मिळाले। म्हणजे कधी कधी तर आम्हाला तर असं देखील प्रश्न पडतो की बस 6 महिने अगोदर जे पहिल्या टीका करायचे काही लोकांबद्दल, आता त्यांना कौतुक करावं लागतोय। काही लोक लावरे ते व्हिडिओ म्हणत होते, आता त्यांचाच व्हिडिओ व्हायरल मोठ्या प्रमाणावरती होतो। तर अशा गोष्टी झालेल्या आहेत। परंतु महाराष्ट्राच्या संस्कृतीतून, विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या गोष्टी घडल्या नाही, हे गेल्या वर्षभरामध्ये आपण सर्वांनीच पाहण्याचं काम किंवा गेल्या 2 वर्षामध्ये जरी पाहण्याचं काम केलं आणि त्याचे परिणाम, दुष्परिणाम म्हणा, हे यावर्षी झालेले आहेत। अर्थात पाठचा सर्व विसरून नवीन जिद्दीने आणि जोमाने आपण कामाला लागलं पाहिजे, हीच मानसिकता ठेवून समाजकार्यामध्ये आम्ही सर्वजण लोक काम करतोय। आणि त्याच उत्साहामध्ये पुढच्या वर्षी जे होऊ घातलेल्या ज्या काही निवडणुका आहे, खरं तर गेल्याच वर्षी महानगरपालिकेच्या निवडणुका, संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका व्हायला पाहिजे होतं, ते दुर्दैवाने झाले नाही। त्याचवेळी कदाचित लोकांचं कौल काय किंवा जनमत कुठे हे सुस्पष्ट आपल्याला सर्वांना झालं असतं। पण जरी देखील झाला नाही तरी देखील 2024 हा निश्चितपणे आमचा होईल अशी आम्ही मतदार राजांकडे हाक किंवा त्यांच्या विश्वासाने, तो आत्मविश्वास आम्ही व्यक्त करू शकतो। कॅमेरामन आदिलसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।